डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी दादरच्या चैत्यभूमीवर उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केलं आणि त्यानंतर ते मुंबईमधील विविध संघटना मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत। पुढे होणारी सभा आहे, त्याचबरोबर मराठा समाजाचे अजूनही न सुटलेले प्रश्न या संदर्भात चर्चा सुरू आहे आणि माझ्याबरोबर जरांगे पाटील आहेत। खरं तर आज बाबासाहेबांची जयंती आणि चैत्यभूमीवर आलेला आहात तुम्ही आणि गाठीभेटी देखील घेताय, काय भावना आहेत? आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, त्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी आलो आहे, त्यांच्या चरणी नतमस्तक झालो आहे। आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व भारतवासियांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत। तुमची सभा जी आहे बहुप्रतीक्षित अशी ती सभा असणार आहे आणि आज मुंबईभर तुम्ही या सगळ्या सभेच्या संदर्भात असेल किंवा मराठा समाजाच्या प्रश्नासंदर्भात गाठीभेटी घेतात मुंबईमधल्या नेत्यांच्या, कसा प्रतिसाद मिळतोय? प्रतिसाद आम्हाला कधीच कमी होणार नाही, कधीच, कारण काय वाईट करत नाही आहे ना, समाजासाठी इमानदारीनं करतो आहे, ही काय माझी चूक नाही आहे, माझ्या समाजावरती माझी निष्ठा आहे। मग तो कोणत्याही पक्षातला असो, मी सगळ्या मराठा समाज जो ज्या पक्षात आहे किंवा सामाजिक क्षेत्रात आहे, व्यवसाय क्षेत्रात आहे, नोकरी क्षेत्रात आहे, मग सगळ्यांवरती सारखा प्रेम करतो, सारखी माया करतो। माथाडी कामगार असू द्या, तुम्ही डबेवाले असू द्या, सामान्य कष्टकरी मजूर शेतकरी असू द्या, सगळ्यांवरती जेव्हापार प्रेम करतो, इमानदारीनं काम करतो आरक्षणाच्या लढाईसाठी। त्यामुळे समाज एकत्र राहणारच, त्यांचे कामं सोडून। आता मुंबईत बघा तुम्ही, सोपं गोष्ट नाही मुंबईत स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी सोडून ताबडतोब येतात। आम्ही जेव्हापार प्रेम करतो एकमेकांवरती, माझा मोबाईल जरी नाही लागला तरी नाराज होत नाहीत ते। मला आज बऱ्याच गोष्टी कळाल्यात की आमचे काही जण कोणाचे फोन उचलत नाहीत किंवा सांगत नाहीत, तरी ते बिचारे नाराज नाही होत। त्यांना माहिती आहे माझा फोन नाही, जेव्हा सुरू होईल त्या दिवशी मी त्यांचा काय असतं ते असतंही जातात, नावीलाच आहे त्याला, चहापेक्षा केटल्या गरम होत्यातच, तर नावीलाच आहे। पण समजून घेतो माझा समाज ताकदीने एकत्र आहे। आम्ही 6 करोड मराठी 8 जूनला नारायणगडावरती एकत्र येतो। नारायणगडावर ठेवण्याचं कारण असं आहे की ते केंद्रभागी आहे, फक्त सिंधुदुर्ग 625 किलोमीटर भरतो असता, बाकीचे सगळे 450 आत जिल्हे आहेत महाराष्ट्रातले पुरे, म्हणून ते केंद्रबिंदू आहे। दुसरी गोष्ट, तिथं 1700 एकर जमीन आहे, त्यातले 900 एकर आपण नीट करतोय, सुरू आहे आत्तासुद्धा, जेसीबी सुरू आहे, तिथं काम चालू आहे। पायथ्याला शेकडो गाव आहेत, त्यांची 2001 हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे, सगळी पार्किंगला केली त्यांनी, त्यांचे शेताचे बांधसुद्धा त्यांनी फोडले, कारण बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना महाराष्ट्रातल्या मराठ्यांची सेवा करायची संधी आली। त्यामुळे त्या कार्यक्रमालासुद्धा आंतरवालीसारखाच प्रयोग आहे। जसं आम्ही 123 गावातूनच निधी जमा केला होता, त्याच स्वरूपाचं फक्त बीड जिल्ह्यातलेच लोक, मला चॅनलच्या माध्यमातून हेच सांगणं लय गरजेचं आहे सगळ्यात अगोदर, असता असे दुकानं चालू करतात। आत्ताच मला एक अनुभव आहे, मग आमचे तिकीटच विकायला लागले अजून काही लोक, तिकीटच नाही तरी बी तिकडंच म्हणायचं मी तिकीट विकत देतो तुम्हाला, असे सुद्धा लोक आहेत काही लोक। त्यामुळं महाराष्ट्रातल्या एकाही बांधवानं 1 रुपयाही निधी कोणी मागितला तरी द्यायचा, कारण बीड जिल्ह्यातलाच मराठा समाज निधी जमा करणारे आणि महाराष्ट्रातल्या येणारे 6 करोडांची सेवा करणारे। फक्त ABP माझाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला माझी विनंती, एक दिवस एकानं घरी राहू नका। जसं आंतरवालीला हाक दिली आले होते, तसं एक दिवस स्वतःच्या लेकरासाठी स्वतःच्या जातीसाठी यायचं आहे तुम्हाला, कारण पुढं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी राहिली, त्यासाठी तो कार्यक्रम आहे। आणि मराठा आणि कुणबी एकच आहे, हा सुद्धा कायदा पारित करायचा आहे। मराठा आणि कुणबी एकच आहे, याच्यासाठी त्यांना आधार लागत होता, 57 लाख नोंदी मिळाल्यात म्हणजे कायदा पारित होतोय। दुसरी गोष्ट, त्यातून जर कोणी विसरून राहिला तर सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या अंमलबजावणीत येईल, म्हणून दोनही गोष्टी आपल्याला मिळवायच्यात आणि आपले लेकरं मोठे करायचे। जातीसाठी एक दिवस बाहेर पडा, माझे हात जोडून विनंती। नोकरदार वर्गाने एक दिवस नोकरी रजा द्या, व्यावसायिकाने एक दिवस व्यवसाय बंद ठेवा, कष्टकऱ्यांना सुद्धा एक दिवस जाऊ नका, तुमचे लेकरं मोठे होणार आहेत। शेतकऱ्यांना सुद्धा एक दिवस काम बंद करायचे। महाराष्ट्रातला 6 करोड मराठा एक दिवस एकत्र येऊन जातीसाठी आणि मुलासाठी देशाला शक्ती दाखवा। या विश्वात, या पृथ्वी तलावर अशी सभा पुन्हा कधी होणार नाही, असा सोहळा कधी झालाही नसेल, ही शक्ती एकजूट करून दाखवा, एवढी माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला हात जोडून दे। आज 8 जून इतक्या ताकदीनं करायची की प्रत्येकानं मोटरसायकल फोर व्हीलरला चलो नारायणगड आणि 8 जून हेच पोस्टर लावायचे। ह्या राजकारण्याला पोस्टर लावायला जागाच नाही राहिली पाहिजे त्यांच्या चिन्हाची, आणि त्याला इतक्या पोस्ट टाका रोज उमेदवाराला द्या चलो नारायणगडच्या, त्याच्या ध्यानातच नाही राहिलं पाहिजे चिन्ह, इतके तुटून पडा। बोलता बोलता उमेदवारच भाषणात म्हणला पाहिजे प्रचंड बहुमतानं नारायणगडला विजय करा, त्याच्या चिन्ह ध्यानात नाही राहिलं पाहिजे, इतकं पागल करा त्याला। त्याने आपले लोक पागल करून टाकलेत। आपल्या रक्तात आरक्षण ठेवा, एवढी माझी हात जोडून विनंती, राजकारण नको। खरं तर पाटील, या सगळ्या स्थितीमध्ये आज तुम्ही एवढ्या मोठ्या सभेचं नियोजन करताय, पण एकीकडे
देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, अशा पार्श्वभूमीवर मध्ये काही चर्चा झाल्या की आपण लोकसभेला उभे राहणार आहात, मराठा समाज उमेदवारी देईल, नंतर पुन्हा त्याच्यातून आपण जे आहे ती उमेदवारी वगैरे असं काही नाही असं घोषित केलेलं आहे. कसं पाहता या लोकसभा निवडणुकीकडे, कसा मराठा समाज पुढे चालणार आहे या सगळ्या स्थितीमध्ये? आता आम्हाला उभे करायचे होते, समाजाचा तो आग्रह पण होता, परंतु आम्ही नाही केले. कारण लोकसभेला दादा तयारी लागते, ही लहान विषय नाही आहे. राजकारणात काय असतं, समीकरणं जुळवता आले पाहिजेत. परिपक्व माणूस पाहिजे, उठला आणि भावनेच्या आरेवर समाज एकत्र आलाय म्हणून उमेदवार टाकले. इतका मूर्खपणा मी तरी करू शकणार नव्हतो. कारण मी समाज एकत्र केला असं समाजाचं म्हणणं आहे. मीच माझा समाज मातीत नव्हतं घालू शकत, मी मातीत मिसळू शकत नाही माझा समाज. काय असतं, समाजकारण करताना हे वेगळे वेगळे नाण्याच्या दोन बाजू आहेत. समाजकारण करताना तुम्हाला एकमत लागतं, सामाजिक आंदोलनं एकमतावर उभा राहतात, पण राजकारणात बहुमत लागतं तरच गुलाल पडतो, नाही तर पडत नाही. आणि तिथं बहुमताला किंमत आहे, इथं किंमत नाही आहे. इकडं लाट होती म्हणून तिकडं उभा करणं, आपली तयारीच नाही आहे, वेळ कमी, त्यातले त्यात तिकीट मागणारेच लय झाले. ग्राउंड लेवलहून आव्हाला ना म्हणलं तिथे आमच्यापाशीच कागद घ्यायचे, आमचेच आणि तिथंच लिहायचे. इथे तर कलाकार पोट्टे आहेत काही काही. समाज मात्र गावखेड्यातला सगळा करोडोती एक, समाज एक. समाज आत्ताही मला म्हणतो, कारण मी ज्यावेळेस आम्ही डिक्लेअर केलं की नाही लढायचं, त्यावेळेस समाजाचे लोक, मी नाथशिष्टीला गेलो होतो, त्यावेळेस तिथं लक्षात आलं, प्रत्येक फाटक्या कपड्यातला माझा मायबाप म्हणायचा, यावेळेस झटका दाखवायलाच पाहिजे होता, तुम्ही फक्त चिन्ह सांगायला पाहिजे होते. पुढच्या तोंडाचे जे आहेत, यांनी जरी तुमची शाळा केली असली इकडं, हे गावात गेले नाही, कारण यांनी काय, यांना असं वाटलं असावं की आपण गावात गेलो तर तिकीट मागणार, ते होईल, ह्यो होईल, ह्यो होईल, आपलं इकडंच जा. पण मी तो डाव बी यशस्वी नाही होऊ दिला, कारण मी समाज नव्हतं वाटलं होऊन द्यायचं मला. हे बघा, माझे जनचळवळीवर विश्वास आहे आणि माझं स्वप्न आहे माझ्या समाजाला द्यायचं. मला त्या राजकारणात गुंतून नव्हतं पडत. मी पहिल्यापासून सांगितलं होतं ना, राजकारण माझा मार्ग नाही. आणि मी जर स्वार्थी असतो तर मी समाजाला मी विकू शकत नाही. मी स्वार्थी असतो, मला खासदार केलं उभा राहत होते, सगळ्या पक्षानं मला पाठिंबा दिला, खरं सांगतोय मी, आणि सगळ्या जातीनं. पण उमेदवारच उभा नाही करायचं मला, किती सोपं होतं बरं. मी स्वार्थी असतो तर एक तर माझा रुपया नाही, मी लोकांच्याच गाड्यात बसून रोज समाजात दारात जातोय. मग किती मजा झाली असते, मी त्यात पगार बी जणून 5-6 कोटी रुपये मिळते जणून पगार बी खासदाराला, ते मिळाले असते मला फुकटचे फाकट. रेल्वे फुकट, विमान फुकट, तिथं राहायला घर फुकट आहे जाऊन दिल्लीत. मग आपल्या बायकून मी गुलाबजामू खाल्ले असते तिथं जाऊन दिल्लीत, किती मजा झाली असते ना. काही ताण होता का? मी लात मारली त्याला. मी समाज नाही विकू शकत माझा, मायबाप मानतो आणि इकून समाज विकेल, इतका नालायक पैदास माझी नाही. मी समाजाचं नाही वाटोळं करू शकत, म्हणून म्हणलं हे नकोच लपडं. जर यांनी नाही दिलं ना, तर मग मात्र यांनी 6 जूनपर्यंत जर आरक्षण नाही दिलं तर करू तयारी. कारण 92 ते 93 मतदारसंघ असे आहेत, सगळ्या जाती धर्म जरी एका बाजूस झाले, निव्वळ मराठ्यांचंच वर्चस्व आहे 93 ते 92 मतदारसंघावरती. दाखवू त्या टायमाला फाईट. मी तरी पण नाही आहे, त्यावेळेस मी नाही, मला स्वार्थ नाही. तुम्ही देणारे बाना, मला समाजाला देणारं बनवायचं नाही. यांनी दिलं तर, यांनी आरक्षण दिलं ना, राजकारण विषय काढला. आपण बोललो की लय कटर आहे, मागं सरकत नाही फिरून. देणारं बाना. आरक्षण कोणाला पाहिजे? मराठ्याला, धनगरांना, मुस्लिमांना, 12 बलुतेदारांना, दलितांच्या अडचणी आहेत, लिंगायत समाजाला पाहिजे. आणि तुम्हाला आरक्षण पाहिजे आणि मग निवडून कमी त्यांना देता. परत केस झाले की फोन करणार, केस झाली ते नेत्याला, आणि त्यांनी ऐकल्यावर झालीच ना आपल्यावर. देणारं बना ना, केस नाही फीस नाही, काही नाही होणार. केस करणारच तुम्ही 40 करा, झाल्यावर देणारे बना. तुम्ही एकदा जर देणारे बनले, सहाय्य करणारे तुम्ही राहणार आहेत. कोणाच्या पाय पडायची गरज आहे का? हात पसरायची काही गरज आहे का? कवर त्यात त्यांना निवडून तुम्हीच देणारे बना, मला नाही व्हायचं. आणि त्यांनी नवीन रूढ पाडली, 2 उपमुख्यमंत्री केले त्यांनी. एक तर ते संविधानिक पदच नाही आहे उपमुख्य, तरी 2 केलेत. आपले 7 करा, प्रत्येक जातीची एक उपमुख्यमंत्री हो. त्या फाईट काय फरक पडला का? मरायला लागले का? मग हे यांचं जमतं ना, आपलं जमत नाही का? किती अन्याय असावा त्याला किंमत असते. यांच्या आई बहिणीला बोललो का नाही मला माहीत नाही, इतकं लागलं यांना भयानक. अरे बाबा, तुम्हाला जर तुमच्या आई बहिणीला बोललेलं इतकं लागलं, आमचे 3-3 वर्षाचे लेकरं घेऊन 80-90 वर्षाचा आजी आमच्या रस्त्यावर होत्या, करोडोनं माता मावल्या रस्त्यावर. त्यात नाही काही दिसली, रात्रंदिवस रस्त्यावर होती ती. लाज वाटायला पाहिजे होती तुम्हाला, हे राज्य आपण चालवतो, या राज्यातले माता मावली रस्त्यावर आहे, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. आमच्या आई बहिणीच्या छाताड्याने गोळ्या घातल्या, त्यावेळेस नाही का लाज वाटली तुम्हाला आई बहिणीची? आणि तुम्ही आम्हाला शिकवणार वरून, कारण मी तुमच्याशी मित्रत्व करायला आलोच नाही आणि मी तुम्हाला भेटत नाही. हां, ते विरोधी पक्षाला मोजित नाही मी आणि सत्ताधाऱ्याला बी नाही. माझा समाज माझ्यासाठी देवे, मी त्यांना दैवत मानलेलं आहे. तुम्ही किती आडवे हो, यांचे जेवढे डाव टाकले तेवढे उधाळलेत मी आत्तावर. फक्त माझ्या समाजानं राजकारण करू नका, एकजूट राहा. यांची जिरवितो मी यांना कमी, यांना माहीत भाषा कळत, यांना दुसऱ्या भाषा नाही कळत. तुम्ही समाज एकवटवला, मग आता लोकसभेला हा समाज कोणाबरोबर उभा ठाकणार आहे?
नेमकं असं काही ठरलेलं आहे का, किंवा त्या संदर्भात कार्यकर्त्यांबरोबर काही चर्चा होते का? नाही, मी एकदा बोललो मी एकही फोन करणार नाही याला पाडा आणि याला निवडून आणा म्हणून, एक सुद्धा जर दाखवला ना तर तिथून पुढं मला बोला. मी नाही समाजावर सोडलं. समाजानं देणारा म्हणा पाडण्यासुद्धा लय मोठा विजय. ज्याला पाडायचं त्याला पाडा तुम्हाला. पण यावेळेस ओबीसी मताची जशी भीती आहे तशी मराठ्यांच्या मताची भीती वाढली पाहिजे, हे डोक्यात राहू दे. ह्यो म्हणून मग आणतात, त्यो म्हणून मग आणतात, नेता वाचविण्यात जात मारतात. एक वेळेस सावध व्हा. असं मतदान पडलं पाहिजे 100% यावेळेस मराठ्यांचं. गावखेड्यातल्या मराठ्या बघा तुटून पाडणार, तुम्हाला बटन खाली गेलं वरच येणार नाही. ते इतके दाबणार आहेत कापा कप कुंकड बी. तेच करावं लागणार आहे. तुमच्या मताची भीती तुम्हाला निर्माण करावं लागणार आहे. कोणासाठी दाबणार आहेत ते तोच प्रश्न आहे. सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाजूने राहील. जो मराठा आणि कुणबी हे कायदा पारित करण्यासाठी बोलल त्याला करा, मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या. कारण मैदानात मी नाही आहे. मतात परिवर्तन करायचं असलं ना याला जोडायला लागतं भाषणातून. मी नाही आहे, त्यामुळे कुणी येऊ द्या, त्यात काय नाही. मी म्हणणार नाही महायुती आणा किंवा महाविकासाकडे. आपल्या लेकराच्या कायद्याच्या बाजूनं जो असेल त्याला मदत करा. पण यावेळेस असा पाडला पाहिजे पाडणारा की तो म्हणला पाहिजे मग मतदान मोजू नका. ही एकूण लोकसभा निवडणुकींना तुम्ही म्हणताय की हे सगळ्या मतदान तुम्ही जो मराठा समाजाच्या बाजूने असेल किंवा त्यांच्या मागण्यांवर असेल त्यांना करा. पुढे तुम्ही 92-93 असे मतदारसंघ सांगितले जिथे एकतर्फी मराठा समाज जो आहे तो निवडून देऊ शकतो. विधानसभेसाठीची तयारी असेल ही? तयारी करतोय मी खोटं नाही सांगत. तुम्हाला वेळ पण आहे. आता जे तुम्ही सांगता की वेळ नाही, ती वेळ नव्हता ना, आम्ही ते रद्द केलं ना. दुसऱ्या दिवशी सकाळीच मतदारसंघ काढायला सुरुवात केली. मी बघ मला येत नाही खोटं बोलता. आणि राजकारणात काय असतं, फक्त काही पत्ते मी ओपन नाही करणार, कारण राजकारणात काही सांगायचं नसतं. विधानसभेला उतरणार मराठा समाजाला घेऊन तुम्ही या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये? मार्गदर्शक म्हणून राहणार. मी उतरलोच म्हणून समजायचं जर नाही दिलं तर. का बनू नाही बरं? मुस्लिम समाजानं का देऊ नये असं सांगितलं का संविधानात? मुस्लिमाचा एक बी तिकडं विधान भवनात येऊ नये, मराठ्यांनी येऊ नये, दलितांनी येऊ नये, लिंगायत समाजाचं मला आत्ता माहीत झालं त्यांचं एक शिष्टमंडळ मोठं आलं होतं. 4 नंबरला जाते ती राज्यात. 12 बलुतेदारांचा साधा विषय, कॅबिनेटची गरज नाही, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीची सुद्धा गरज नाही. सचिवांनी जरी आदेश दिले तरी वेगळा प्रवर्ग होऊ शकतो. किती सोपी गोष्ट आहे. का करत नाही तुम्ही? त्यांच्यावर अन्याय का? मतदान लागतं तुम्हाला 12 बलुतेदार धनगरांचं लागतं. आपणच देणारे म्हणा ना, तुम्हाला ताणच नाही कोणाला जाऊन. आता शेतकरी काय म्हणतो, आमची कर्जमाफी करा, कापसाला भाव द्या, सोयाबीनला भाव द्या, द्राक्षे कांद्याला भाव द्या. कवर म्हणता त्यांना? तुम्ही जा ना तिथं, देणारे बना ना, तुमचं सगळं माफ होईल. तुमच्यावर अन्याय होणार नाही, तुमच्यावर केसेस होणार नाहीत. तुम्हाला जे दडपशाही चालली, जो अन्याय चालला गृहमंत्र्याचा, मी गृहमंत्र्यावर कधी बोललो ना, ते शत्रू नाहीत माझे. मी जे बोलतो 6 महिन्यात एक शब्दानं बोललो नाही. पण ते ज्यावेळेस यासाठी नेहमी हो कुठं खोटे गुन्हे दाखल कर महिलांवरती गुन्हे दाखल केले. त्या लातूर आणि नांदेडमध्ये एक महिला तर तडीपार केली त्यांनी. किती लाजिरवाणी गोष्ट आहे राव गृहमंत्र्याला. महिला लिहिलंय काय त्याच्यावर? तुम्ही सामाजिक आंदोलन लय करता म्हणून तुम्हाला त्या 3 जिल्ह्यातून तडीपार करण्यात यार काय मूर्खपणा आहे हो. अरे तुमच्यापेक्षा इंग्रज बरी होती, निजाम बरा होता. मग महिलेला तडीपार करताय. त्या वाघुलीच्या महिलांवरती गुन्हे दाखल केले. आमच्या महिलांचे डोके फोडले. त्या किंकाळे ऐकू वाटत नाहीत. मराठ्यांनी त्या सुद्धा लक्षात ठेवा. त्या किंकाळे ऐकू सुद्धा वाटत नाहीत. इतका आक्रोश होता. गोळ्या घातल्या त्या टायमाला. यासाठी नेमले तुम्ही तेव्हा हाता मोडे होते तुमचे. आता तुमच्या आई बहिणीला बोललो तर आमच्या आई बहिणीच्या छातीत आत्ता गोळ्यात, गुडघ्यात गोळ्यात, डोके फुटलेत, 50-50 टाकेत. झोपले होते का तवा नाही म्हणजे आता का नेमली? आणि ज्या पोलिसांनी मारलं त्यांना बढती दिली यांनी. मी 8 दिवसात सगळी माहिती घेतली. ज्या पोलिसांनी हल्ला केला त्यांच्यावर बढती केली. असा गृहमंत्री असतो का? आणि मुख्यमंत्री म्हणते की लिमिट तोडल्यावर आम्ही करेक्ट कार्यक्रम करत असतो. म्हणजे 7 महिने तुम्हाला आम्हीच वेळ द्यायचा, तुमचं ऐकायचं. आमचा समाज म्हणतोय पक्षातून कोणत्या कोणकडे जाऊन दे शिंदे साहेब, मराठ्याला काही देणं घेणं नव्हतं. मराठे म्हणायचे देऊ शकते तर शिंदे साहेबाचं आरक्षण, मी सुद्धा म्हणायचो. आणि तुम्ही म्हणता लिमिट तोडल्यावर, मग आम्ही सांगितलं मर्यादा तोडली करेक्ट कार्यक्रम लावत असतो आम्ही. कारण मला काय तुमच्याची सोयरीक नाही करायची. हां, मला काय तुमचे जेवायचं नाही रोज. आणि तुम्ही काय 100 रुपये देत नाहीत मला तेल मिठाल तिथं. हां, आमच्या मराठ्यांना आम्हाला संसार चालला लागतं, रात दिवस कष्ट करायला लागतात आम्हाला. तुमच्यापासून काय गुतलं नाही आमचं. त्या दिवसापासून मुख्यमंत्री इतके मनातून उतरलेत मराठ्यांच्या की भयानक. नसता ते काय शत्रू आहेत का आमचे? बोलला की मी सोडित नाही. मग ते कोणाचा असो, ते महाविकास आघाडीने फकाडी असो, तिकडे ती काय असो, मला काय देणं घेणं नाही कोणाचं तिथे. कारण त्यांनी तरी कोण चांगले गेले 40 वर्ष आमचाच मोडदा पाडलाय त्यांनी सुद्धा. ते तरी कोणते शान आहेत. पण नावेलाच आम्हाला वेळ कमी होता यावेळेस.
नाही त्यावेळेस त्यांना कचका केला असता कसा असतो. म्हणजे तुम्हाला आता लोकसभेला वेळ नाही मिळाला, पण विधानसभेसाठी तुम्हाला अजून 7-8 महिने तयारीसाठी आहे. विधानसभेला मराठा समाजाला घेऊन तुम्ही पक्ष काढणार की काही वेगळ्या पद्धतीचा मार्ग असेल, काय असेल नेमकं? नाही ते पक्षाचा नाही विचार केला मी तसला. आणखी ते मला लफडं जुळत नाही. मी शिकायला लागलो आता राजकारण कसं असतं हे शिकायला लागलेत मला. हां कसे डावं टाकीचे. पण त्यांसारखं आम्ही आमच्या गोरगरीब मराठ्यांची, मुस्लिमांची, दलितांची, 12 बलुतेदारांची जरी सत्ता आली तर तुमच्यासारखं असं मागं नाही लागणार म्हणा. आम्ही पक्षात आणायसाठी लाव ईडी माझ्या मागं यासाठी लावली. मी यासाठी फसाटेला मोजीत नसतो. तो कुठं टाक मला कुठं टाकील. गृहमंत्र्यांनी आणखीन दुसरा डाव टाकला माझ्यावर. रोज माझ्यावर एक केस करायचे रोज. आता मी इथं आलो ना बघा तुम्हाला 2 दिवसात ऐकायला मुंबईत माझ्यावर केस झाली. यांना मला राज्यातून तडीपार करायचं. मी इतका पागल आहे ये मला राज्यातून तडीपार केलं मी दुसऱ्या राज्यात जाईल. इकडचे मराठी तिकडं बोलेन तिकडं मोर्चा काढीन पण सोडणार नाही यांना. हां यांना सुट्टीच नाही. हे मला जेलला टाकणार ते यासाठी. तू मी कुठं जेलाला भेटतोय माझ्याजवळ काय 1 रुपयासुद्धा नाही माझ्याजवळ. मग पाकिट जर चोराने आणलं ना 2 दिवस भाकर खात नाही ते. हां मी काय भेटतोय आणला माझ्या घरावर 13 पत्रे सिमेंटाचे काढून टाकतो का नागपूरच्या घरावर. मी मोजीतच नाही. मी जेलला बसन मराठ्याच्या हातले सगळे कैदी एक करीन मी आत मोर्चे काढीन जेलात. सुट्टी नाही देणार यांना. यांनी माया नादी लागू नये. मी सरळ सांगतो यांना गोडी गुलाबीनं तुम्ही मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा. तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं. मी तुमचा प्रत्येक डाव मोडून टाकलेला आहे. तुम्ही मला राजकारणात हलक्यात घेऊ नका. मी जर एकदा राजकारण शिकलो ना तुमचा देवाराच झाला म्हणून समजायचा. हां तुमचा कायमचा कार्यक्रम. म्हणजे हे तर निश्चित आहे जर 8 तारखेपर्यंत आरक्षणासंदर्भात काही हालचाली झाल्या नाही, ज्या तुमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या नाहीत, तर पुढची जी तुम्ही सभा घेणार आहात त्यात थेट मराठा समाजाला घेऊन राजकारणात उतरण्याचं घोषित करणार आहात? ते आता आज नाही सांगता येणार मला त्या सभेची घोषणेचं. पण मी एक आज सांगू शकतो मराठा, मुस्लिम, दलित, 12 बलुतेदार आणि लिंगायत समाज आम्ही आज एकत्र यायला तयार आहे आज. कारण आम्ही सगळ्यात जास्त छळ आणि अन्याय आम्ही या समाजानं सहन केलेला आहे. धनगर बांधवांनी सुद्धा प्रचंड आम्ही त्रास सहन केलेला यांचा. मग आपणच यांना निवडून द्यायचं आणि आपणच छळ आणि अन्याय सहन करून घ्यायचा. आता किती दिवस नाही सहन करत आता आम्ही. त्यामुळे आम्ही 100% त्यात उतरणार. मी तर 4 जूनपासूनच आमरण उपोषण सुरू करणार. निवडणूक ते कोण पडलं कोण निवडून आलं ते गुलाल उधळते ना आनंदाचा. आम्हाला आनंद नाही आहे. मला आनंद नाही आहे त्याच्यात. कोणाचा येऊ ते महाविकास आघाडीचं येऊ नाही तर युतीचं येऊ. मला माझ्या समाजाच्या न्यायात आनंद आहे. त्यामुळं मी त्या दिवशी ते दुःखच व्यक्त म्हणलं तरी हरकत नाही. मला ते आनंदच नको आहे त्यांचा. माझ्या समाजाला नको. आजही माझा समाज त्यांच्या सभेला जात नाही. आज बी राज्यातला कुठंच नाही. आता त्या नांदेडमध्ये तर नेते गावात उमेदवार आले की लोकांनी घरच लावून घेतले. एकटंच झिंडत होतं गल्ली गल्लीने आणि 2-4 कुत्रे भोकत होते त्याला. म्हणजे हीच परिस्थिती होणार आहे. आम्हाला काय आनंद व्यक्त करत नाही. मी 4 जूनपासूनच आमरण उपोषण करणार आहे आणि 8 तारखेच्या सभेला मी तसंच आमरण उपोषण करीत सभेला जाणार आहे. परत येऊन पुन्हा आमरण उपोषण तसं सुरू ठेवणार. मी माझ्या समाजासाठी मरायला तयार आहे. माझ्या जीवाची बाजी लावायला तयार. मी नाही हटत. मी हटणारच नाही. यांना 6 जूनच्या आत यांनी निकाल लावायचा नसता. पुढच्या परिणामाला यांनी सावध राहायचं आता. हो धन्यवाद. माझ्याबरोबर जरांगे पाटील होते. आणि जर या सभेपर्यंत सरकारने ज्या मराठा समाजाच्या मागण्या आहेत त्या मान्य केल्या नाहीत, पुढे राजकीय मोठ्या परिणामांना देखील सरकारला आणि एकूणच या व्यवस्थेमध्ये असलेल्या नेत्यांना सामोरं जावं लागेल, अशा प्रकारची चेतावणी या ठिकाणी जरांगे पाटील यांनी दिलेली आहे. मुंबईसह आजूबाजूच्या परिसरामध्ये जरांगे पाटील आज आंबेडकर जयंतीनिमित्त मराठा समाजाच्या विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत आणि एकूण या सभेची तयारी आणि पुढील दिशा या सगळ्या बैठकींमधून ठरवली जाते आहे. कॅमेरा पर्सन अजित शिवतरकरचा प्रशांत बढे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.